महिला बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन व महिला आर्थिक विकास महामंडळ अमरावती द्वारा संचालित झेप लोकसंचालित साधन केंद्र मोर्शी व माहेर लोकसंचालित साधन केंद्र लेहगाव यांची 15वी वार्षिक सर्वसाधारण सभा मळगे मंगल कार्यालय मोर्शी येथे आयोजित करण्यात आली होती। मोर्शी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष प्रतीक्षाताई रवींद्र गुल्हाने या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या। प्रमुख मार्गदर्शक म्हणून वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी रंजन वानखेडे तथा ICICI बँकेचे अतुल बाळसराफ सर उपस्थित होते। बचत गटातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून असणाऱ्या योजनांबाबत विशेष माहिती देऊन विविध प्रशिक्षणाबाबत देखील व्यापक मार्गदर्शन यावेळी करण्यात आलं। यावेळी नगराध्यक्ष प्रतीक्षाताई रवींद्र गुल्हाने यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत बचत गटातील महिलांना उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। यामध्ये शरयू स्वयंसहायता बचत गट डोंगरगावली यांच्या वतीने बनवण्यात आलेलं संत्रा सरबत महाराष्ट्राच्या राजधानीपर्यंत पोहोचल्यानं उत्कृष्ट उद्योजिका म्हणून सौ रेखा दीपक पांडव यांचा सत्कार करून सन्मानित करण्यात आलं। तसेच उत्कृष्ट CRP पशुसखी यांचा देखील सन्मान या कार्यक्रमातून करण्यात आला। झेप लोकसंचालित साधना केंद्र मोर्शीच्या CMRC शारदाताई सातंगे, अध्यक्ष विजयाताई शहाणे, माहेर लोकसंचालित केंद्राच्या CMRC कविताताई देशमुख यांच्यासह समस्त कार्यकारिणी व कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रमाचं अत्यंत उत्कृष्ट वक्तृत्व शैलीनं रोशनी मंगेश निकम यांनी सूत्रसंचालन करून आभार प्रदर्शन प्रणाली गोहत्रे यांनी पार पाडलं। परिसरातील बचत गटांच्या महिला मंडळींची प्रचंड प्रमाणात उपस्थिती या कार्यक्रमाला असल्याचं दिसून आलं। जनमत लाईव्ह न्यूज करता सोमेश्वर शहाणेंची रिपोर्ट, मोर्शी।